चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे महाबुकना टेस्ट सिरीज मध्ये. चला 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 चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला 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 चला, फटाफट जॉईन व्हायचं. यस, सगळ्यांना गुड इव्हनिंग. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत असाल? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. फटाफट फटाफट जॉईन व्हायचं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला, रितिका, क्रांती, ओम, सगळ्यांचं स्वागत आहे. पटापट जॉईन व्हायचंय. मंगल मंगल त्रिवार मंगल, पावन दिन हा धन्य हो, भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोला हो जय बोला हो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, क्लिअर येत असेल. टेस्ट तुम्हाला सकाळी उपलब्ध करून दिलेली होती, टेस्ट सोडवली असेल. तुमचा आवाज ऐकून बरं वाटतंय ना? बरं वाटलं पाहिजे. क्लिअर? टेस्ट सकाळी दिलेली आहे आणि त्याचं विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, सगळे प्रश्न तुमच्यापर्यंत दिलेले आहे आणि पीडीएफ स्वरूपामध्येच तुम्हाला आता टेस्ट मिळतील. त्याचं वेळापत्रक मागं दिलेलं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत टेस्ट अपलोड होईल आणि संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान आपलं विश्लेषण असेल. क्लिअर सगळ्यांना? 28 फिक्स. बघा, आता पेपर सोडवला असेल, जर नीट बघितला असेल, अभ्यास चांगला असेल तर पेपर सोपा वाटला असेल. 4-2 प्रश्न जे आहेत थोडेसे चॅलेंजिंग वाटले असतील. मार्क कमी आले म्हणून काय घाबरायचं नाही. ही तुमच्यासाठी काय आहे, प्रॅक्टिस टेस्ट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर? आणि थोडस टाइम लावून सोडवत चला. 25 मिनिटांमध्ये सुटतायत का? 20 मिनिटांमध्ये सुटतायत का? 20 मिनिटांमध्ये सुटायला पाहिजे. क्लिअर? जाऊया, डायरेक्टली जाऊया. आजचा जो टॉपिक होता तो होता महाराष्ट्र स्थान विस्तार. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आणि भारताच्या संदर्भामध्ये स्थान विस्ताराचा टॉपिक होता. सोपा टॉपिक आहे, प्रश्न कायम येत आहेत. क्लिअर? पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. चला, उत्तर काढायचं आहे. सोपा प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. भारत दिलेला आहे, दिशा आणि परमस्थाने दिलेली आहे. चला रे, म्हणजे उत्तरेकडचं टोक, दक्षिणेकडचं टोक, पूर्वेकडचं टोक, पश्चिमेकडचं टोक उत्तर यायला पाहिजे होतं. सोडवा. सोपा असलेला प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. दिशा प्रत्येकाला झालेल्या आहेत. भारताच्या संदर्भामध्ये परमस्थाने तुमच्यासाठी महत्वाचं आहे, बरोबर? त्यासाठी भारताच्या संदर्भामध्ये 4 बाजूची 4 ठिकाणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. उत्तरेला म्हणलं तर काय आहे? दप्तार आहे. कुठे येतं दप्तार? लडाख मध्ये येतं दप्तार. दक्षिणेला म्हणलं तर कन्याकुमारी आहे. कुठे येतं कन्याकुमारी? तमिळनाडू मध्ये असणारं कन्याकुमारी आहे. गुजरात मध्ये सांगितलेलं आहे गुहर मोठा. मोठा भाई विसरायचं नाही. पश्चिम बाजू म्हणलं तर गुजरात मध्ये आहे, सगळ्यात पश्चिमेकडचं टोक. आणि पूर्वेकडचं टोक म्हणलं तर किबीथू. किबीथू विसरायचं नाही. किबीथू म्हणलं तर कुठे येतं? अरुणाचल प्रदेश मध्ये असलेलं किबीथू. परीक्षेला, राज्यसेवेला सुद्धा विचारलेलं आहे, कंबाईनला सुद्धा येऊ शकतं. आणि बेटांवर ते म्हणलं तर मित्रांनो, बेटांवरती सगळ्यात दक्षिणेकडचा पॉइंट आहे तो म्हणजे इंदिरा पॉइंट. कोणता पॉइंट आहे? इंदिरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावरती स्थित असलेला इंदिरा पॉइंट हा बेटावरचा सगळ्यात दक्षिणेकडचा पॉइंट आहे. मग साहजिकच आहे. बघा, उत्तरेला म्हणलं तर काय यायला पाहिजे? दप्तार. पूर्वेला म्हणलं तर काय यायला पाहिजे? किबीथू. दक्षिणेला म्हणलं तर कन्याकुमारी आणि पश्चिमेला म्हणलं तर गुहर मोठा. असा पर्याय कुठं दिसतोय? 2, 3, 4, 1 इथं आहे. 2, 3, 4, 1. सो उत्तर पर्याय यायला पाहिजे 3 नंबर जे आला असेल. क्लिअर का? सोपा असलेला प्रश्न. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, परमस्थाने आपल्या बाजूने क्लिअर करायचे आहे, आली पाहिजे. सगळ्यात उत्तरेला म्हणलं तर कोण आहे? लडाख मधलं दप्तार. कधी कधी इथं इंदिरा कोल सुद्धा आहे, बरं का? लक्षात ठेवा. असं असेल इंदिरा कोल, हे सगळ्यात दक्षिणेकडचं, सॉरी उत्तरेकडचं ठिकाण आहे. आणि हे बेटांवरचं म्हणलं दक्षिणेकडचं तर इंदिरा पॉइंट आहे. इंदिरा कोल, इंदिरा पॉइंट चुकायला नको. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे. खालील विधाने तपासून तुम्हाला अयोग्य विधानं निवडायची होती. काय उत्तर आलं रे? पटकन कमेंट करायचं आहे. पेपर सोडवला असेल तर उत्तर लगेच जमायला पाहिजे. बोला बोला बोला, तुम्ही बोलायचंय.
टू वे असलं पाहिजे आपलं कम्युनिकेशन. सोपा असलेला प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विचारलेला प्रश्न आहे. चला चला चला. फराह 3 म्हणतायत, कोमल 2 म्हणतायत, जगदीश 4, प्रतीक्षा 2, मुकुल म्हणतायत 1. काय उत्तर असायला पाहिजे रे? प्रियांका म्हणतायत 3, भाग्यश्री म्हणतायत 3. खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायची होती. पहिलं बघा, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. लक्षात ठेवायचं, हे विधान चुकीचं आहे. रेखाला नेहमी जास्त मार्क, अक्षाला कमी मार्क, हे कायम सांगितलेलं आहे. मग महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर आपण अक्षवृत्तीय विस्तार बघितला तर 1544 उत्तर ते 22.6 उत्तर असा आहे. हा झाला कसला विस्तार? अक्षवृत्तीय. रेखावृत्तीय विस्तार म्हणलं तर 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. मग जर फरक बघितला तर 72 ते 80 म्हणलं तर 8चा फरक आहे. मग रेखावृत्तीय फरक म्हणलं तर 8चा आहे, अक्षवृत्तीय म्हणलं तर 7चाच फरक आहे, 15 ते 22. म्हणजे याचा अर्थ रेखावृत्तीय विस्तार हा जास्त असायला पाहिजे. मग इथं स्टेटमेंट मध्ये काय दिलंय रे आपल्याला? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. कमी नाही, इथं जास्त पाहिजे होता. कळलं का? अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा जास्त पाहिजे होता. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस मैल. इथं चौरस मैल दिलंय, इथं असायला पाहिजे होतं चौरस किमी. जर आपल्याला विचारलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, तर आकडे पाठ पाहिजे. 3,07,713 चौरस किलोमीटर, 1,18,809 चौरस मैल आणि 307.70 लाख हेक्टर हे क्षेत्रफळाचे आकडे आहेत. त्यातले 3,07,713 चौरस किलोमीटर वरती बऱ्याच वेळा प्रश्न आहे, 6-7 वेळा प्रश्न विचारलेला आहे. 307.70 लाख हेक्टर वरती सुद्धा प्रश्न आलाय. अजून चौरस मैलावरती प्रश्न नाही, भविष्यात येऊ शकतो, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे दुसरं चुकीचं आहे. आणि तिसरं आहे, महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा संलग्न आहे. हे विधान बरोबर आहे का रे? महाराष्ट्राला 6च राज्यांच्या सीमा संलग्न आहे का? बघा, पहिलं आहे प्रामुख्याने म्हणलं तर गुजरात, दुसरं आहे मध्य प्रदेश, तिसरं आहे छत्तीसगड, चौथं तेलंगणा, 5वं कर्नाटक आणि 6वं म्हणलं तर गोवा. म्हणजे 6 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचं नाव आहे दादरा नगर हवेली आणि दमण दीव, हा इथं आहे. बरोबर आहे का? म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर 6 राज्यांची सीमा संलग्न आहे. मग 6 राज्यांची सीमा म्हणलं तर हे बरोबर आहे. एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश, हे बरोबर आहे. आपल्याला प्रश्न विचारताना त्याने विचारलाय, त्याने म्हणजे मीच विचारलाय, अयोग्य विधान कोणतं? तर अयोग्य म्हणलं तर उत्तर पर्याय 2 पाहिजे. फक्त अ आणि ब, उत्तर पर्याय 2 यायला पाहिजे. क्लिअर का? समजतंय का? तुम्हाला समजणं गरजेचं आहे, तुम्हाला आलं पाहिजे. अयोग्य विचारलेलं आहे, वाचताना चुकायचं नाही. मी आधीच सांगितलेलं आहे, वाचताना जर चुकला तर आपला कार्यक्रम फिट झाला म्हणून समजा. इथं जर बघितलं तर फक्त अ आणि ब असं उत्तर असायला पाहिजे. उत्तर पर्याय 2 आला असेल. क्लिअर का? सोपा प्रश्न, परत एकदा सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे, प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने तपासून तुम्हाला योग्य विधान निवडायची होती. सोडवा, उत्तर आलं पाहिजे. पहिला आहे, भारताचा मध्यबिंदू 0 माइलस्टोन अहलाबाद जवळील मिर्झापूर या ठिकाणी आहे. भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावर निश्चित केली आहे आणि भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. माधुरी म्हणतायत 4, प्रतीक्षा म्हणतायत 4, कदम म्हणतायत 4, ऋतुराज म्हणतायत 2, ओम म्हणतायत 2, क्रांती म्हणतायत 2, अलका म्हणतायत 4. उत्तर काढायचं आहे. तेजल म्हणतायत 2, स्नेहल म्हणतायत 4, जगदीश 4, कोमल 4, फराह 4, तेजल पाटील म्हणतायत 2, चंचल म्हणतायत 4, तन्मय म्हणतायत 2, तृप्ती 4. सोपा प्रश्न आहे. पहिलं बघा, नीट बघायचं आहे.
काय विचारलं हे पण बघा. पहिला आहे भारताचा मध्यबिंदू, 0 माइलस्टोन विचारले आपल्याला. अरे बाबांनो, 0 माइल शहर कोणतं ओळखलं जातं रे भारतामध्ये? 0 माइल शहर आहे अलाहाबादचं, मिर्झापूर नाही. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आहे नागपूर. भारताची व्याघ्र राजधानी जिला म्हणतात ते नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ती नागपूर. हे आहे भारताचा मध्यबिंदू. तर अलाहाबादच्या मिर्झापूर मधून जे जात ते जात 82.5 पूर्व रेखावृत्त जात. आणि 82.5 पूर्व रेखावृत्त म्हणजेच इंडियन स्टँडर्ड टाइम, म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ जी आपण निश्चित केलेली आहे ती अलाहाबादच्या मिर्झापूर शहरावरून निश्चित केलेली आहे. हे लक्षात ठेवा. इथं चुकीचं आहे. 0 माइल शहर म्हणलं तर कोणतं आहे? नागपूर. त्याच्यामुळे पहिलं चुकीचं आहे. दुसरं आहे भारताची प्रमाण वेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावर निश्चित केली. यस, बरोबर आहे. भारतीय प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेच्या, ज्याला आपण GMT म्हणतो. GMT म्हणजेच काय? तर ग्रीनविच मीन टाइम. बरोबर आहे का? मग हा ग्रीनविच मीन टाइम ज्याच्यावर निश्चित केलाय ते आहे 0 डिग्री रेखावृत्त, जे गेलेलं आहे इंग्लंड मधलं, लंडन जवळचं शहर आहे ग्रीनिच, त्याला म्हणतात GMT. ती आहे जागतिक प्रमाण वेळ. आणि त्याच्या किती तासांनी आपण पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. लक्षात ठेवायचं. किती तासांनी? 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे, विसरायचं नाही. पृथ्वी 360 डिग्री फिरते. एक रेखावृत्त जर पृथ्वीला ओलडायचं असेल तर तिला किती मिनिटाचा कालावधी लागतो? कमेंट करा पटकन. पृथ्वीला जर एक रेखावृत्त ओलडायचं असेल तर पृथ्वीला किती मिनिटाचा कालावधी लागतो एक रेखावृत्त ओलडायचंय तर सांगा. मग आपण 82.5 गुणिले 4 करतो तेव्हा येतात 330 मिनिटं. आणि 330 मिनिटं म्हणजेच 5 तास 30 मिनिटं. 4 मिनिटं किती लागतात? एक रेखावृत्त जर पृथ्वीला ओलडायचं असेल तर तिला लागतोय कालावधी किती मिनिटाचा? 4 मिनिटाचा. समजलं? तर तसे पण प्रश्न येतील. मग काय बरोबर इथं? फक्त ब आणि क. उत्तर पर्याय 2 यायला पाहिजे. आता याच्यामध्ये सिली मिस्टेक झाल्या असतील बघा तुम्ही. कन्फ्युजन कशात असेल? डायरेक्ट आणलं असेल वरील सर्व. आणलं का रे? 100% बऱ्याच जणांनी याचं उत्तर जे आहे ते वरील सर्व आणलं असेल. त्याच्यामुळे नीट बघायचं उत्तर काढताना. क्लिअर का? 100% जमल का? जमलं पाहिजे, आलं पाहिजे, यायला पाहिजे. उत्तर पर्याय येईल 2 नंबर. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे 4 नंबर. नाही होऊ शकतं. मग हेच तर सुधारायचं ना, त्यासाठीच बुस्टर हे. कोरोनाच्या काळात होती ना बुस्टर टेस्ट सिरीज. लस होती बुस्टर लस होती. इथं टेस्ट सिरीज आहे. सोडवायचंय. खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं आहे. पहिलं आहे, सोडवा. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं कोणतं अयोग्य आहे? सोपा प्रश्न. इझी कॅटेगरी मधला. डायरेक्ट बुकना करायचा आहे, नाही तर तुमचा बुकना झाला असेल. बऱ्याच जणांचा झालाय बुकना. पहिल्यांदा 4 म्हणत होते. बघा, छान, सगळ्यांनी बऱ्यापैकी बरोबर दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार देशात 3रा क्रमांक लागतो. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा 1ला क्रमांक, मध्य प्रदेशचा 2रा क्रमांक, तर 3रा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. त्याच्यामुळे क्षेत्रफळ म्हणलं तर बरोबर आहे. पण लोकसंख्येनुसार जर बघितलं, 1ल्या क्रमांकाला युपी आहे, 2ऱ्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं इथं जर बघितलं, लोकसंख्येनुसार जर बघितलं तर 2रा, आणि क्षेत्रफळानुसार म्हणलं तर 3रा. त्याच्यामुळं पहिलं चुकीचं आहे. सरळ सरळ आहे, पहिलं चुकीचं आहे. त्याच्यामुळं नीट बघा, आहे का नाही? चुकीचं आहे. दुसरं आहे, महाराष्ट्राने देशाचं एकूण 9.36% क्षेत्रफळ व्यापले. बरोबर आहे. 9.36% क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. म्हणजे देशाच्या आहे ते 9.36%. तर महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी. देशाच्या आहे 9.29% इतकी. तर हे पण बरोबर आहे. मग आपल्याला अयोग्य विचारलंय तर पहिलं अयोग्य आहे. क्लिअर लक्षात ठेवायला पाहिजे. समजलं का?
समजलं का? तुम्हाला समजणं गरजेचं. आणि फ्लो मध्ये कधी कधी वाटतं बरं का, म्हणजे प्रश्न वाचला वरील पैकी एकही नाही हेच असेल उत्तर. हा ना 4. त्याच्यामुळे तुमचा फ्लो तुटला पाहिजे. वाचताना चुकायचं नाही, शब्दांना गोल करायला शिकलं पाहिजे. काय विचारलं हे महत्वाचं आहे. कीवर्ड काय आहे, अयोग्य विचारलं तर अयोग्यला गोल झाला पाहिजे. कळलं का? आकडे विचारले इथं 9.36 लगेच बघितलं पाहिजे. क्षेत्रफळ 9.36 बरोबर आहे का? क्षेत्रफळ पण विचारले, लोकसंख्या सुद्धा विचारले, देशात 3रा वेगवेगळं आहे. कळलं? त्याच्यामुळे उत्तर यायला पाहिजे होतं 1 नंबर. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 1. पुढचं सोडवायचं रे 5वा. सोपा प्रश्न, इझी कॅटेगरीतला. राजकीय सीमा विचारलेल्या आहेत, उत्तर आलं पाहिजे. राजकीय सीमा. वाह. तन्मय, स्नेहल, ओम, ऋतुराज, कदम, कोमल, प्रतीक्षा, छान रे. उत्तर आलं पाहिजे. मयुरी, तृप्ती, जगदीश, फराह, माधुरी, समृद्धी, ऋतुराज, मयुरी, निराशा, श्वेता, निकिता, ईशा, सगळ्यांचं बरोबर यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या वायव्येला आहे गुजरात. महाराष्ट्राच्या वायव्येला जर म्हटलं तर कोण आहे, तर महाराष्ट्राच्या वायव्येला आहे गुजरात. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोण आहे, तर मध्य प्रदेश आहे. पूर्वेला कोण आहे, छत्तीसगड आहे. आग्नेयेला कोण आहे, तेलंगणा आहे. तर दक्षिणेला म्हणलं तर मित्रांनो कर्नाटक आहे आणि गोवा आहे. याच्यावरती तुम्हाला ऑलरेडी 2-3 वेळा प्रश्न येऊन गेलाय. त्याच्यामुळे दिशा तुमची पाठ असायला पाहिजे. वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, तर दक्षिणेला कर्नाटक, गोवा. उत्तर पर्याय ईला 3 एकाच ठिकाणी. संपलं उत्तर. 5, 1, 2, 4, 3. उत्तर पर्याय 3. सिंपल होता का? हा सगळ्यांचा बरोबर यायला पाहिजे होता, असा होता. हा फुलटॉस होता. हर्षदीप सिंगने टाकलेला फुलटॉस होता, ज्याच्यावरती तुम्ही षटकार मारायला पाहिजे तिलक वर्मा सारखा. कळलं? त्याच्यामुळे उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 3 आला असेल. क्लिअर? सोपा प्रश्न होता. पुढचा सोडवायचा रे. ही दिशा वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, गोवा. पुढे यांच्या दिशा पण महत्वाच्या आहे, जिल्हा संलग्न संख्या पण महत्वाची. पुढचा सोडवायचा आहे. रेकॉर्डेड पाहायला मिळेल ना. हा झाला की रेकॉर्डेड बघा ना तुम्ही. हा 2-3 व्ह्यूज देऊन टाकतो, बघून घ्या परत. ज्याला लय हे वाटेल त्याने बघितलं पाहिजे. रोजच्या रोज करायचं. खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 6. चला रे. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहेत. तर यस, 8 जिल्हे म्हणलं तर बरोबर आहे एमपी. 7 जिल्हे म्हणलं तर लक्षात ठेवायचं कर्नाटक. प्रत्येकी 4 जिल्ह्यांच्या सीमा म्हणलं तर तेलंगणा आहे, गुजरात आहे. पहिले 3 बरोबरच आहेत. चौथं जे आहे ना 2 जिल्ह्यांच्या सीमा गोव्याला. 2 नाही, फक्त एकमेव जिल्हा आहे सिंधुदुर्ग. समजते? उद्या इथं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग गुजरात, नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे, पालघर. मग गुजरातला किती जिल्ह्यांच्या सीमा संलग्न, तर 4. मध्य प्रदेश म्हणलं तर किती, तर 8. म्हणजे ज्याच्यामध्ये नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे आणि या भागामध्ये असलेला गोंदिया. म्हणजे आपल्यासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया 8 आहेत. क्लिअर? छत्तीसगड म्हणलं तर गोंदिया, गडचिरोली 2 आहे. त्यानंतर तेलंगणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गुपचूप येणार. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. लक्षात ठेवायचं. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. त्यानंतर कर्नाटक म्हणलं तर 7. पहिला नांदेड, दुसरा लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. पाठ झाला पाहिजे. आणि गोवा म्हणलं तर एकमेव आहे सिंधुदुर्ग. समजलं? तर हे विसरायचं नाही. गुजरातला 4, मध्य प्रदेशला 8, छत्तीसगड 2, तेलंगणा 4, कर्नाटक म्हणलं की 7. पहिलं 7 वाजले की तुम्ही नाटकं करायचे. बरोबर का नाही? आणि गोवा म्हणलं ते 1. क्लिअर का? सोपा प्रश्न होता, इझी कॅटेगरीतला प्रश्न. आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न पण विचारले बरं 1 लाइनरला,
की शेजारील मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा भिडलेल्या आहे, येऊन गेला. कर्नाटक तर 4 वेळा आलेला आतापर्यंत. कर्नाटक किती वेळा आलेला आहे? 4 वेळा एमपीएससीने विचारलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो जमला पाहिजे. क्लिअर? इथं उत्तर यायला पाहिजे, उत्तर पर्याय 4 जे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भारतातील कोणत्या राज्याला 3 देशांच्या सीमा संलग्न नाही ते ओळखायचं आहे? सोडवा रे, सोपा प्रश्न आहे. सोडवा, आलं पाहिजे उत्तर. एकच नंबर. निकिता छान, ओम, स्नेहल पाटील. मी ट्रिक दिलेली याच्यासाठी खास, ते वाचली की यायला पाहिजे. तृप्ती, मयुरी, प्रतीक्षा, क्रांती. छान. सोडवायचा प्रश्न परेश. काय रे दाद्या? जयकुमार. लक्षात ठेवायचं 3 देशांच्या सीमा संलग्न असणारे ओळखायची ट्रिक आहे लापशी. काय लक्षात ठेवायचं? लापशी. गव्हाची लापशी खातो ना आपण, लापशी. मग लापशी मधला पहिला यल म्हणजे लडाख. ज्या लडाखला मित्रांनो 3 देशांच्या सीमा आहे, म्हणजे अफगाणिस्तान आहे, पाकिस्तानची बॉर्डर आहे, त्याच्यानंतर मित्रांनो चायनाची बॉर्डर आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन. मग तुम्ही ह्याच्यात पण बघा नकाशामध्ये, बघा इथं अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्हणजे हे लडाख आहे. इथे इकडं आहे चीन. समजलं? म्हणजे लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी महत्वाचं आहे ते पण. म्हणजे लडाखला आहे, केंद्रशासित प्रदेश आहे एकमेव ज्याला 3 देशांच्या सीमा संलग्न आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, चायना. त्यानंतर दुसरा आहे बघा, पश्चिम बंगाल होता, सॉरी एक अरुणाचल प्रदेश होता. अरुणाचल प्रदेशला इथं चीनची बॉर्डर आहे, इथं शेजारी भूतान आहे, आणि खालचा शेजारी म्यानमार आहे. म्हणजे चायना, भूतान आणि म्यानमार यांची सीमा मित्रांनो अरुणाचल प्रदेशला आहे. बरोबर? लापशी मधला ए तुमच्यासाठी क्लिअर आहे. अरुणाचल प्रदेश विसरायचं नाही. मग त्याच्यामध्ये 3 आहे, चीन आहे, म्यानमार आहे आणि भूतान आहे. क्लिअर? भूतान आहे. त्यानंतर पी म्हणलं की पश्चिम बंगाल आहे. या पश्चिम बंगालला सुद्धा 3 देशांच्या सीमा आहे. बघा इथं वेस्ट बेंगाल आहे, शेजारी लागूनच बांगलादेश आहे, इथं बॉर्डर आहे नेपाळची, आणि इथं बॉर्डर आहे वरती भूतान. म्हणजे बघा नेपाळ, भूतान आणि बांगलादेशची सीमा वेस्ट बेंगालला लागून आहे. म्हणजे हे सुद्धा आहे. आणि बघा गटकला आता प्रश्न आला होता याच्यावरतीच, मी कायम घ्यायचो, पोरांकडून पाठ करून घ्यायचो, प्रश्न नव्हता. पण आताच्या गटकला 2025च्या पेपरला प्रश्न आला होता याच्यावरती. लक्षात राहील, तुमच्या बाजूने क्लिअर करायचंय. शेजारी पाजारी महत्वाचे आहे, पश्चिम बंगाल विसरायचं नाही. म्हणजे बांगलादेशची बॉर्डर आहे, त्याच्यानंतर नेपाळची आहे आणि भूतानची बॉर्डर आहे जी इथं संलग्न आहे. त्यानंतर आहे सिक्कीम. लापशी मधला सिक्कीम महत्वाचा आहे. सिक्कीम म्हणलं तर चीनची बॉर्डर आहे वरती, एका बाजूला नेपाळ आहे, एका बाजूला भूतान आहे. मग बघा सिक्कीम, ज्या सिक्कीमला इथं सिक्कीम, वरती चीन, एका बाजूला नेपाळ आणि शेजारी लगेच भूतान. म्हणजे नेपाळच्या आणि भूतानच्या मध्ये सिक्कीम आहे. आणि आताच्या गटकाला तेच आलं होतं, नेपाळच्या लगत शेजारी किंवा नेपाळच्या शेजारी भूतान आहे असं आलं होतं, जे चुकीचं आहे. मधी कोण आहे? मध्ये सिक्कीम आहे, एका बाजूला भूतान, एका बाजूला नेपाळ. कळलं? असा प्रश्न पेपरला आलेला होता. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, हे शेजारी नाहीये, नेपाळ आणि भूतान शेजारी नाही. आयोगाने प्रश्न विचारला होता, भारत आणि चीन या 2 महाकाय देशांच्या मध्ये नेपाळ आहे, बरोबर आहे का रे? नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे. भूपरिवेष्टित म्हणजे लँडलॉक, म्हणजे जमिनीने त्याला लॉक केलंय. एका बाजूला भारत आहे आणि एका बाजूला कोण आहे रे? चीन आहे. यांच्या मध्ये कोण आहे? तर नेपाळ. हे पेपरला आलं होतं आताच्या गटकला. सिंपल. समजतंय? त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा. मग लापशी विसरू नका. मग याच्यात लडाख नाही पण राज्य विचारल्यात. मग अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम आहे. नाही कोण म्हणलं तर आसाम, म्हणून उत्तर पर्याय 3 जे यायला पाहिजे. क्लिअर का? आता विसरण का रे? ज्याला येत नाही, ज्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे शिकलंय त्याला चुकल का? लापशी विसरायचं नाही, लापशी ध्यानात आली पाहिजे. 3 म्हणलं की लापशी. 3 म्हणजे कोण? एक आहे गावाचा कोंडा, बरोबर, गहू. दुसरा आहे गुळ, महत्वाचा असतो. लापशी बनवायची तर दुसरं महत्वाचा गुळ, आणि तिसरं महत्वाचं असते तूप. म्हणजे 3 जिनस महत्वाचे आहेत, गव्हाचा कोंडा, दुसरं महत्वाचं आहे गुळ,
आणि तिसरं महत्वाचं आहे तूप. तूप असेल, गहू असेल आणि तुमची लापशी जोरात होणार. 3 देश म्हणलं तर लक्षात ठेवायचं संलग्न. मग लडाख, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम विसरू नका. आणि हे पेपरला येऊ शकतं हे लक्षात ठेवायचं. क्लिअर का? तुम्हाला प्रत्येकाला क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला आलं पाहिजे, जमलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न 8 नंबरचा प्रश्न आहे. सोडवा रे. 1.5 एकरातला प्रश्न, मोठा प्रश्न. सोडवा. दूध, हा तूप आहे म्हणल्यावर दुधाची गरज नाही, पण टाकू शकता तुम्ही एक्स्ट्रा. तुम्हाला जे वाटतं टाकू शकता. मग तू म्हणशील उद्या बदाम आहे, काजू आहे, पिस्ता आहे, बाकीच्या पण गोष्टी, पण मेन इन्ग्रेडियंट हे आहे. हा, सोडवायचा रे प्रश्न. सोपा असलेला प्रश्न कर्क वृत्ताच्या संदर्भामध्ये विचारलेला आहे. 2024च्या कंबाईनला आला होता कर्क वृत्तावर प्रश्न. राज्यसेवा 2025 ला आला होता कर्क वृत्तावर प्रश्न. तुम्हाला पण यायला पाहिजे कर्क वृत्तावर प्रश्न. सोडवा. सोपा प्रश्न. 23.5 उत्तर अक्षवृत्ताला म्हटलं जातं कर्कवृत्त. 23.5 जर दक्षिण विचारलं तर काय म्हणतात रे त्याला? 23 दक्षिण अक्षवृत्ताला काय म्हणतात? 23.5 उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात. ते महाराष्ट्रातून जात नाही. हे बरोबर आहे बरं का, महाराष्ट्रातून जात नाही, पण चुकलं इथं, म्हणून पहिलं चुकीचं आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यावरून 8 राज्यांमधून जातं, बरोबर आहे. कर्कवृत्ताची सर्वाधिक लांबी मध्य प्रदेश राज्यात आहे, हे पण बरोबर आहे. माही नदी कर्कवृत्ताला 2दा छेदते नाही, छेदते. आणि कर्कवृत्तामुळे भारताचं 2 भागामध्ये विभाजन होतं. उत्तरेकडच्या भागाला म्हणायचं उप उष्णकटिबंध किंवा समशीतोष्ण, तर दक्षिणेकडच्या भागाला म्हटलं जातं उष्णकटिबंध. बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. 23.5 जर दक्षिण असतं तरी असतं मकर वृत्त. उत्तर आहे म्हणजे ते काय आहे? कर्कवृत्त. लक्षात राहील का? 23.5 उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त असे म्हणतात. आपल्या नोट्स. कर्कवृत्त भारताच्या मध्यावरून 8 राज्यातून जातं. मग ट्रिक काय आहे? ट्रिक आहे गरम छाज पिते मी. आठवते का रे? सगळ्यांना आठवत असेल आपली ट्रिक, आणि कायम दिलेली पहिल्यापासून. त्याच्यामुळं गरम छाज पिते मी विसरायचं कारण नाही. आलं पाहिजे. गरम छाज पिते मी, पश्चिमेकडून पूर्वेकडे. मग गरम छाज मध्ये पहिला आहे ग म्हणजे गुजरात, र म्हणलं की राजस्थान, म म्हणलं की मध्य प्रदेश, छ म्हणलं की छत्तीसगड, झ म्हणलं की झारखंड, पी म्हणलं की पश्चिम बंगाल, ते म्हणजे त्रिपुरा. लक्षात ठेवायचं फक्त. आणि मी म्हणलं की मिझोराम. गरम छाज पिते मी, विसरल का? गरम छाज पिते मी. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना क्रम आहे. कुठून आहे? जर आपण पश्चिमेकडून गेलो पूर्वेकडे, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे बाकीच्यांनी केलंय, मित्र माझा, रागू छाप वगैरे वगैरे, असे पण वापरू शकता. पण तुम्हाला जर डायरेक्ट पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारलं तर मात्र हा क्रम लक्षात ठेवायचा. गरम छाज पिते मी. विसरू नका, तुमचं काम सोपं होईल. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम विसरायचं नाही. कर्कवृत्त क्लिअर. कळालं का सगळ्यांना? जमल का? 23.5 उत्तरवाल्या अक्षवृत्ताला म्हणतात कर्कवृत्त. कर्कवृत्त जातं 8 राज्यातून, महाराष्ट्रातून जात नाही. कर्कवृत्तामुळे भारताचे 2 भागामध्ये विभाजन. उत्तरेकडच्या भागाला काय म्हणतात? उप उष्णकटिबंध किंवा समशीतोष्ण, तर दक्षिणेकडच्या भागाला म्हणायचं उष्णकटिबंध. क्लिअर? जमल का? जमलं पाहिजे, आलं पाहिजे, यायला पाहिजे. ओके. बाकी नदी लक्षात ठेवा. माही नदीची कर्कवृत्ताला 2दा छेदते. क्लिअर? आणि सर्वाधिक लांबी म्हणलं तर मध्य प्रदेशमध्ये. तुम्ही जर हे बघितलं ना, मॅप मध्ये बघितलं तरी तुम्हाला क्लिअर होईल कुठं असेल जास्त लेंथ. हे बघा, आता एवढं मोठं अंतर, इथं गुजरात, हे मध्य प्रदेश एवढं मोठं. मग इथं कोणी छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम आहे. एवढी मोठी लेंथ आहे, तर कुठं जास्त असेल लेंथ? मध्य प्रदेशमध्ये. हे विसरू नका, हे नवीन पॉइंट आहे तुमच्यासाठी. कळलं? मध्य प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी जास्त म्हणलं तर राज्य म्हणलं तर एमपी मध्ये जास्त आहे. क्लिअर? आहे 100% आहे. कळलं? पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 आला पाहिजे. खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायचे आहे. पटकन.
चला 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 फटाफट. भारताचा क्षेत्रफळानुसार जगात कितवा क्रमांक लागतो? पीवायक्यू आलेला आहे. दुसरा, भारताचं क्षेत्रफळ किती आहे आणि जगाचं किती व्यापलंय? जगाची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या. सोपा प्रश्न आहे, नीट वाचायचा आहे. आलं पाहिजे, जमलं पाहिजे, यायला पाहिजे. पहिला आहे, भारताचा क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक लागतो. यस, जगात 7वा क्रमांक लागतो. ट्रिक, रुख चीन, अब आ भारत. कसं? अर्जंट. रुख चीन, अब आ भारत. कसं? अर्जंट. मग पहिला आहे रूस म्हणजेच रशिया. क म्हणलं की कॅनडा. चीन. अब म्हणजे पहिले दोघ जण आहे शेजारी शेजारी, अमेरिका आणि ब्राझील, फुटबॉल खेळणारे दोघ जण. नंतर आहे आ भारत म्हणजे ऑस्ट्रेलिया भारत, क्रिकेट खेळणारे दोघ जण, ऑस्ट्रेलिया आणि भारत. अर्जंट म्हणलं तर अर्जेंटिना विसरायचं नाही. कळलं? मग जगात कितवा? तर जगात 7वा आहे. मग क्षेत्रफळ किती भारताचं? 32,87,263 चौरस किलोमीटर, जे जगाच्या आहे 2.46%. आता काही ठिकाणी तुम्हाला 2.42% पण दिसतं बरं का, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे असं नाही, बरोबरच आहे. दोन्ही बरोबर आहे. काही ठिकाणी तुम्हाला 2.42% सुद्धा वाचायला मिळेल, पण ते सुद्धा काय आहे? बरोबर आहे. एवढं लक्षात ठेवायचं. रुख चीन, अब आ भारत, नाही तर RKC. अब का ए बाबा? ए बाबा लक्षात ठेवायचं. RKC ए बाबा. बाबा म्हणजे बघा, ए बाबा. ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत, अर्जेंटिना. RKC ए बाबा. कोणतंही तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते लक्षात ठेवा. क्लिअर? सो प्रश्न सोपा आहे, जमायला पाहिजे. दुसरा आहे भारताचं क्षेत्रफळ 32,263 बरोबर आहे. बाकी जगाचं 2.46% व्यापलं, हे पण बरोबर आहे. बाकी 11च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जगाच्या 17.5% आणि 11ला जी लोकसंख्या होती ती होती 121 कोटी. हे पण ध्यानात ठेवा. याच्यावर तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न विचारला होता बरं का, जगात किती आहे? 17.5%. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा, ते पण महत्वाचं आहे. आणि भारताचं क्षेत्रफळ चीनच्या क्षेत्रफळाच्या 1/3 आहे, हे बरोबर आहे, 1/3 आहे. सो वरील सर्व लक्षात ठेवायचं आहे. सगळे विधान करेक्ट आहे, ऑल करेक्ट आहे, ऑल राईट्स आहे. समजलं? जमलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त हे दोन्ही एकमेकांना खालीलपैकी कोणत्या राज्यात छेदतात? सोडवा. हा प्रश्न महत्वाचा आहे, उत्तर आलं पाहिजे रे. चला पटकन उत्तर आलं पाहिजे, खटाखट उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे, जमायला पाहिजे आणि तुम्हाला जमेल पण, हे पण महत्वाचं आहे. चला 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 चला, जमलं पाहिजे. सोडवा. लक्षात ठेवायचं आहे कोरिया जिल्हा, छत्तीसगड. या छत्तीसगड मध्ये कर्कवृत्त 23.5 उत्तरवालं जे अक्षवृत्त आहे आणि भारतीय प्रमाणवेळ म्हणजे 82.5 पूर्व जे आहे, हे एकमेकांना जिथं छेदतात ते कोरिया डिस्ट्रिक्ट आहे छत्तीसगड मधला. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. बघा इथं ते आहे, ही आपली जी लाईन आहे ही गेलेली आहे इथं, आणि तुम्हाला माहिती की स्टँडर्ड मेरिडियन लाईन जी आहे, IST इंडियन स्टँडर्ड लाईन, ही जी आहे ती इथून गेलेली आहे, जी छत्तीसगड मधलं ठिकाणी इथं. समजलं? जिथं हे दोघ जण एकमेकांना छेदतात. बाकी आपल्याला 82.5 पूर्व रेखावृत्त म्हणजे भारतीय प्रमाणवेळ किती राज्यातून गेली? तर ती 5 राज्यातून गेली. उत्तर प्रदेश आहे का? लक्षात ठेवायचं. छत्तीसगड आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे, ओडिसा आहे. हे तुम्हाला आलं पाहिजे, जमलं पाहिजे, यायला पाहिजे. छत्तीसगड विसरू नका, जमलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 11. तेलंगणा राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा संलग्न नाही? सोडवा रे, आत्ताच सोडवला मगाशी तुम्ही. उत्तर आलं पाहिजे पटकन. लूज पडले, लूज पडले, लूज नाही पडायचं.
तेलंगणा राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा संलग्न नाही असं विचारलेलं आहे. उत्तर आलं पाहिजे. फटाफट सोडवायचंय. सोडवा. छत्तीसगड का तेलंगणा? तेलंगणा. इथं तेलंगणा आहे आपलं. आणि मग तेलंगणा म्हणलं तर पहिल्यांदा इकडच्या बाजूला कोण आहे? गडचिरोली. नंतर आहे चंद्रपूर. मग आहे यवतमाळ. आणि मग आहे नांदेड. मग सांगितलं ना गुपचूप येना. हे बघा, गुपचूप येना. येना कसंही लक्षात ठेवा. मग नांदेड आहे का आहे? गडचिरोली आहे का आहे? चंद्रपूर आहे का आहे? गोंदिया नाही. उत्तर पर्याय 4. सरळ सरळ आहे. नकाशामध्ये बघितलं तर परफेक्ट. विषय खाल्लाच. आणि पहिल्या झटक्यात घेतलेले. हे बघा इथं तेलंगणा. पहिला आहे गडचिरोली, दुसरा आहे चंद्रपूर, तिसरा आहे यवतमाळ, चौथा म्हणलं तर नांदेड. कळलं? परीक्षेला विचारले सर्वात कमी सीमा कुणाबरोबर वाटल्या असा एक प्रश्न आला होता यवतमाळच्या रिलेटेड. त्याच्यामुळे तो पण लक्षात ठेवा. असा एक प्रश्न येऊन गेला होता. तेलंगणा राज्याला सर्वात कमी सीमा ही कोणत्या जिल्ह्याला लाभली? ती यवतमाळच्या रिलेटेड प्रश्न येऊन गेला होता. कळलं? त्याच्यामुळे इथं उत्तर येईल गोंदिया. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे रे. भारताला एकूण 7 देशांच्या भूसीमा लाभलेल्या आहेत. त्यांना लाभलेल्या भूसीमा तुम्हाला क्रमांक लावायचे. पटकन उत्तर आलं पाहिजे. तेजस म्हणतायत 1 नंबर. पटकन उत्तर काढायचे. तेजस कलेलनी उत्तर दिले खटकन. ओम म्हणतायत 4, तन्मय म्हणताय 1, स्नेहल म्हणतायत 1. पटकन उत्तर काढायचं आहे. वाचताना चुकायचं नाही. मयुरी म्हणतायत 4, निकिता 1, प्रतीक्षा 4, क्रांती 4. सोडवायचंय साधा सोपा असलेला प्रश्न. नीट वाचायचंय. नागनाथ नीट वाच काय दिलंय बघ ऋतुराज. परीक्षेला जाताना हेच करायचंय तुम्हाला. लांबीनुसार चढता क्रम लावा विचारले. चढता क्रम म्हणजे कमी कडून जास्त कडे जायचंय. ट्रिक आहे 55 MB. सर्वात जास्त भूसीमा बांगलादेश 40-96. 2 नंबर जर बघितलं तर चीन आहे. मग आहे पाकिस्तान. मग आहे नेपाळ. मग म्यानमार. मग आहे भूतान. मग आहे अफगाणिस्तान. मग आयोगाने तुम्हाला विचारलं होतं सर्वात कमी कुणाबरोबर वाटली? अफगाणिस्तान. सर्वात जास्त कुणावर 3 वेळा प्रश्न विचारलाय? बांगलादेश बरोबर. पण तुम्हाला विचारले चढता क्रम. मग कमी कडून जास्तीकडे. मग इथं सगळ्यात कमी कोण आहे? म्यानमार. पहिला येईल म्यानमार ड. नंतर कोण येईल? नंतर येईल पाकिस्तान. पाकिस्तान ड. नंतर क. नंतर चीन. नंतर अ बांगलादेश. ड क ब. उत्तर पर्याय 4 पाहिजे. आम्ही वाचलंच नाही. आमचा एकच तडाखा 55 MB. वरून खाली बांगलादेश, चीन, पाकिस्तान. मग बांगलादेश दिलाय, नंतर पाकिस्तान दिलाय का? चीन दिलाय, पाकिस्तान दिलाय. अ ब क ड दिला हालून ठोका टाकून. संपला कार्यक्रम. कळितलं का? समजलं पाहिजे. बाकी काहीच नाही मित्रांनो. वाचताना चुकायचं नाही. बऱ्याच जणांचा कार्यक्रम वाचतानाच झालेला आहे. मग शिखरांच्या बाबतीमध्ये पण. आणि असे जे प्रश्न सोडवले ना, तुम्ही केअरफुली वाचता एवढं लक्षात ठेवायचे. एकदम सावकाश वाचता. आणि याचे असे गोल झाले पाहिजे. चढता, उतरता. सिली मिस्टेक टाळायच्या आहेत. ह्याच सिली मिस्टेक जर टाळल्या तर तुमचे 5-6 मार्क वाढतात. आणि त्याच्यामुळेच तुम्ही कट ऑफच्या बाहेर पडताना ते कट ऑफ मध्ये जाता. समजलं? सोपा प्रश्न होता. उत्तर यायला पाहिजे 4. बाकी तुम्हाला माहिती बांगलादेश 40-96. नंतर चीन आहे 3917. पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान 80 किलोमीटरचे आहे. आता काही ठिकाणी 106 पण दिली बरं का. हे पीओके मुळे दिलेली. त्याच्यामुळे ती सुद्धा लक्षात ठेवू शकता. काय अडचण नाही. पुढचा, खालील विधाने तपासून योग्य विधान निवडा. चला रे, उत्तर आलं पाहिजे. पटकन उत्तर काढायचं आहे. सीमा विचारल्यात, सागरी सीमा वगैरे. पटकन जमलं पाहिजे, आलं पाहिजे, यायला पाहिजे. सिंपल आहे. उत्तर काढायचे, बाकी काहीच नाहीये. भारताला एकूण 7 देशांच्या सागरी सीमा लाभलेल्या आहेत. यस, बरोबर आहे. ट्रिक काय रे आपली? IBPS
एक्झाम कोण घेते तुमची IBPS? MMT मेक माय ट्रिप. मग ट्रिप म्हणलं तर कुठं? म्यानमार. ट्रिप म्हणलं तर कुठं? मालदीव. ट्रिप म्हणलं तर कुठं? थायलंड. बरोबर आहे. आणि IBPS इंडोनेशिया, बॉर्डर आहे इंडोनेशियाची सुद्धा. दुसरा आहे बांगलादेश, भारताला संलग्न सागरी सीमा. पाकिस्तान, सर क्रिकची खाडी वगैरे ऐकलं असेल. श्रीलंका, पालकच्या सामुद्रधुनीमुळे वेगळा झालाय. हे 7 देश आहे, ज्या 7 देशांची बॉर्डर आपल्याला लाभलेली आहे. 7 देश परीक्षेला. किती देशांच्या भूसीमा, किती देशांच्या सागरी सीमा? बघा, क्षेत्रफळानुसार 7, भूसीमा 7, सागरी सीमा 7, थला फॉर रिझन 7 लक्षात ठेवायचं आलं पाहिजे, जमलं पाहिजे. त्याच्यामुळं पहिलं बरोबर आहे. दुसरं आहे भारताचा प्रादेशिक समुद्र, टेरिटोरियल सी, जलसीमा किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैल आहे. बरोबर आहे. 1 नॉटिकल मैल म्हणजे नाविक मैल म्हणलं तर लक्षात ठेवायचं किती रे? 1.852. बरोबर आहे का? किलोमीटर आहे. हे पण ध्यानात ठेवा, 1.8 म्हणतो आपण. समजलं? हे दुसरं बरोबर आहे, जलसीमा. आणि मित्रांनो, अनन्य आर्थिक क्षेत्र म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, हा जो असतो तो किनाऱ्यापासून 200 मैल असतो, नॉटिकल मैल. हे पण बरोबर आहे. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं आहे. तिथल्या नैसर्गिक संसाधनांवरती त्या देशाचा हक्क असतो 200 नॉटिकल मैल मध्ये वगैरे. जेवढी नैसर्गिक संसाधनं असतील त्या समुद्रामध्ये तेवढा कुणाचा हक्क असतो? त्या देशाचा हक्क असतो. त्याला म्हणतात अनन्य आर्थिक क्षेत्र. त्याच्यामुळे हे नवीन भेटलं, हे लक्षात ठेवायचं. वरील सर्व आहे. उत्तर पर्याय 4. कळलं? विसरायचं नाही, आलं पाहिजे, जमलं पाहिजे. त्याच्यामुळे उत्तर येईल 4 नंबर. जे सोपं होतं, जमायला पाहिजे होतं. क्लिअर? पुढचं सोडवायचं आहे. उत्तर भारत. आता तुमच्या आय थिंक पेपरमध्ये एक कार्यक्रम झालेला, एक प्रश्नच गायब आहे, 14 नंबरचा प्रश्न. कळलं? हा, नाही, आता एक पात्री प्रयोग आहे, त्याच्यामुळे प्रश्न काढणारा मीच आहे, टाईप करणारा मीच आहे, पेपर बनवणारा मीच आहे, विश्लेषण घेणारा मीच आहे. त्याच्यामुळे एक पात्री प्रयोग माझा स्वतःचा आहे. त्याच्यामुळे समजून घ्या. हा प्रश्न नसेल तुमच्या ह्याच्यामध्ये ऍड करून ठेवा, नाहीतर तुम्हाला माहिती पण आहे, हा PYQच आहे तसं पण, की उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर 5 आशियाई देशांच्या सीमा एकत्रित आल्या आहेत. त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होणार नाही? तर भारताच्या उत्तर टोकावरती विचारले. आणि भारताच्या उत्तर टोकावरती जर बघितलं या भागात, तर 5 देशांच्या सीमा. एक आहे तजिकिस्तान, दुसरा आहे अफगाणिस्तान, तिसरा आहे पाकिस्तान, एक आहे चायनाची बॉर्डर इथं, आणि एक भारत आहे, खुद्द भारत. म्हणजे अशा 5 देशांच्या सीमा इथं टोकाला एकत्र आलेल्या आहे भारताच्या उत्तर भागात. बरोबर? मग ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि कोण आहे? पाकिस्तान. टॅप इकडं आहे आणि इकडं आहे चायना आणि भारत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, विसरू नका. मग इथं तजिकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ येणार नाही. कळलं? उत्तर पर्याय 4 असेल. क्लिअर? हा सर, वी कॅन अंडरस्टँड. ओके, ठीक आहे ना. कळलं सगळ्यांना? तुम्ही समजून घेता, हे महत्वाचं आहे. क्लिअर? नेपाळ उत्तर येणार नाही, त्याच्यामुळे उत्तर पर्याय 4. पुढचं सोडवायचं रे. म्यानमार आणि बांगलादेश या 2 देशांना कोणत्या राज्याची सीमा संलग्न आहे? तुम्हाला महत्वाचे आहे 2 देशांना संलग्न राज्य. मगाशी 3 देशांना संलग्न बघितली होती, आता 2 देशांना संलग्न. जसं महाराष्ट्रात सुद्धा आहे ना काही जिल्हे. सोडवा, उत्तर आलं पाहिजे. म्यानमार आणि बांगलादेश या 2 देशांना कोणत्या राज्याची सीमा संलग्न आहे? देश विचारलेले आहे. बांगलादेश आणि म्यानमारची सीमा आहे मित्रांनो, विसरायचं नाही. इथे बघा, तुम्हाला दिसत असेल, लक्षात ठेवायचं आलं पाहिजे. म्यानमार आणि बांगलादेश यांची सीमा आहे मिझोरामला. हे बघा, इथं म्यानमारची पण आहे, बांगलादेशची पण आहे. मिझोराम. त्यासाठी 2 देशांना संलग्न असणारी राज्य म्हणलं तर उमा विसरायची नाही. उमा. त्यातला यू म्हणजे आहे उत्तराखंड. या उत्तराखंडला एका बाजूला वरती चीन आहे, खाली नेपाळची बॉर्डर आहे. दुसरा यम म्हणजे मिझोराम वाला आहे, ज्याला वरती बांगलादेश आहे, खाली म्यानमारची सीमा संलग्न आहे. आणि इथं आहे खाली अफगाणिस्तान. अफगाणिस्तान येईल का? आसाम. आसाम म्हणलं तर विसरायचं नाही. आसामला कोण आहे? खाली बांगलादेश आहे,
आणि वरती भूतान आहे. समजते? उमा विसरायची नाही. उत्तराखंड, मिझोराम आणि आसाम. बघा इथं नकाशात बघितल्यावर जास्त क्लिअर होईल. हे बघा इथं उत्तराखंड. कोण आहे? उत्तराखंड. चायनाची बॉर्डर आहे, उत्तराखंडला नेपाळची बॉर्डर आहे. सेम. मागाशी 3 वाले बघितले. इथं बघा तुम्ही आसाम बघा, आसामला भूतानची बॉर्डर आहे आणि इथं बघा इथं बॉर्डर आहे. म्हणजे इथून कोण आहे? बांगलादेश. म्हणजे भूतान बांगलादेश आहे. म्हणजे उत्तराखंड, चायना, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश म्हणलं तर आसाम, म्यानमार, बांगलादेश म्हणलं तर मिझोराम. उमा विसरायची नाही, ट्रिक विसरायची नाही. मगाशी लापशी, इथं उमा. 3 म्हणलं तर तिथं लापशी होती, 2 म्हणलं तर उमा विसरायचं नाही. आणि महत्वाचं आहे 3-3च आहे. एक तिथं फक्त केंद्रशासित प्रदेश होता. मग इथं काय उत्तर असेल? मिझोराम. आता हा जर तुम्ही प्रश्न बघितला ना, हा पीवायक्यू येतो. म्हणजे हा प्रश्न ऑलरेडी एमपीएससीने राज्य सेवा इकडे तिकडे पीवायक्यू मध्ये विचारला, उद्या तुमच्या कंबाईनला. आणि अभ्यास करत असताना भारताच्या भूगोलाच्या बाबतीत एक गोष्ट करायची, जे ऑलरेडी विचारून झाले त्याच्या अवतीभवतीच प्रश्न असतात, एवढं लक्षात ठेवायचं. चेक करा तुम्ही, अवतीभवतीच प्रश्न असतात. त्याच्यामुळे पहिलं ते चांगले भारताचे पीवायक्यू करायचे, नंतर बाकीच्या गोष्टी करा. क्लिअर? सगळ्यांना जमलं पाहिजे. मी सांगितलंय की 14 नंबरचा क्वेश्चन कोणाच्याच ह्याच्यात नसेल. क्लिअर? विसरू नका, मी दिलेला आहे. 16 नंबर सोडवायचा रे. खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायचे आहे. पटकन उत्तर आलं पाहिजे. चला सोडवा. चला चला चला, मोठे मोठे प्रश्न आणि येईल तुम्हाला महत्वाचं म्हणजे. बघा आता नीट बघा. पहिला आहे, भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा 3214 किलोमीटर, तर पूर्व पश्चिम विस्तार हा 2933 किलोमीटर आहे. तर हे पहिलं विधान बरोबर आहे. काय अडचण आहे का रे बाबांनो? पहिल्याबद्दल कुणालाही कसल्याही प्रकारची अडचण असायला नाही पाहिजे. क्लिअर आहे, पहिलं करेक्ट आहे. बरोबर? म्हणजे आपण जर नीट बघितलं तर 2933 ही पूर्व पश्चिम आहे. उत्तर दक्षिण म्हणलं तर किती आहे? उत्तर दक्षिण म्हणलं तर 3214 किलोमीटर आहे. म्हणजे उत्तर दक्षिण विस्तार पूर्व पश्चिम पेक्षा जास्त आहे. पहिलं बरोबर. दुसरं आहे, भारताचा मुख्य भूमीचा अक्षांशी आणि रेखांशीय विस्तार अंशात्मक दृष्ट्या जवळपास सारखा आहे. तुम्ही जर बघितलं विस्तार, बघा आता हा विस्तार, अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार. अक्षवृत्ती विस्तार म्हणलं तर 8,4 उत्तर ते 37,6 उत्तर. बरोबर? आणि रेखावृत्ती विस्तार म्हणलं तर आपल्याला माहिती आहे 68,7 पूर्व ते 97,25 पूर्व आहे. आता याच्यामधला जर तुम्ही डिफरन्स काढला, कितीचा डिफरन्स आहे सांगा जरा मला. यांच्यामधला फरक कितीचा आहे? दोघांमधला पण फरक बघा. म्हणजे 8 आणि 37 मध्ये फरक जर बघितला तर तुम्हाला हा फरक 29 दिसेल आकडा. बरोबर? आणि 68 आणि 97 मध्ये जरी बघितला तरी फरक कितीचा दिसेल? 29च दिसेल. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट जे आहे, काय स्टेटमेंट आहे की भारताच्या मुख्य भूमीचा अक्षांशी आणि रेखांशी विस्तार हा डिग्रीमध्ये जवळपास सारखा आहे. तर हे पण विधान बरोबर असायला पाहिजे. कळलं? हे विधान बरोबर असायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं ब सुद्धा बरोबर आहे. आता बघा बाकीच्या गोष्टी. त्यानंतर भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात तर काही भूभाग दक्षिण गोलार्धात येतो, हे विधान चुकीचं आहे. भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व गोलार्धात म्हणजे पूर्णपणे भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. भारत हा पूर्णपणे कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि भारताचा सध्या जगात लोकसंख्येनुसार पहिला क्रमांक लागतो, हे विधान बरोबर आहे. मग आपल्याला पर्याय पाहिजे होता अ ब ड, आहे का रे असा पर्याय? अ ब ड 1 2 4, म्हणून हा प्रश्न होईल हॅश. आणि ह्या प्रश्नाची गंमत सांगा. गंमत, या प्रश्नामध्ये मी पहिल्या याच्यामध्ये अ आणि क उत्तर दिलं होतं.
आणि मी करेक्ट केलं होतं, महत्वाचं म्हणजे, पण माझ्याकडून करेक्ट मध्ये फक्त अकडच झालं. इथं अ ड पाहिजे होतं. अ ब ड म्हणजे हा प्रश्न मी डबल केला होता तरी सुद्धा माझ्याकडून हे झालंय. कळलं? लक्षात राहील? नाही लक्षात येत कधी कधी आपल्या स्वतःच्या सुद्धा प्रश्न. म्हणजे याच्या आधी पर्याय फक्त अक होतं, ड नव्हतं त्याच्यामध्ये. मी अबड करायचं म्हणून त्याचा पर्याय अकडच्या ऐवजी म्हणजे इथं अबड करायचं होतं, माझ्याकडून परत आकडच झालं. त्याच्यामुळे हा प्रश्न काय होईल? हॅश होईल. हॅश. समजलं? पण अभ्यासासाठी महत्वाचा असलेला प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. सर ऑप्शन 4 करा बरोबर. हा, ऑप्शन कशाला 4? अरे जगात लोकसंख्येनुसार पहिला क्रमांक सध्या म्हणले, सध्या. आणि भारताचाच लोकसंख्येनुसार पहिला क्रमांक. लोकसंख्येमध्ये आपण सगळ्यांना मागे टाकले. अगोदर कोण होता? चायना होता. सध्या शब्द त्यासाठी वापरलाय मी. सध्या लोकसंख्येनुसार म्हणलं तर सध्या आपलाच क्रमांक पहिला आहे. आपण 142 कोटीसह पहिल्या क्रमांकावरती आहे. मोठा विक्रम नोंदवलाय आपण. कळलं? हा, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथं पर्याय बाकीचे बघितले असते ना, म्हणजे तुमचा क बघा, इथं क आहे, याच्यात पण क आहे, इथं पण क आहे. आता अडच राहिला असतं, म्हणजे तुम्ही पहिल्या किला पहिले झटक्यात हाणून मोकळे झाला असतं. कळलं? पण सेकंड किला हायच झाला म्हणायचं. कळलं? सोपा होता प्रश्न, पण लक्षात ठेवा. 16 नंबर पुढचा प्रश्न आहे. 17 खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं आहे. सोडवा. अयोग्य विधान आलं पाहिजे रे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत उत्तर दक्षिण दिशेत पसरला आहे. दुसरा आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून त्याचं क्षेत्रफळ 38,62,000 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या वायव्येला सातमाळा डोंगर, गाळणा, सातमाळा, अक्राणी आहे. आणि ईशान्येला गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या पसरलेल्या आहेत. चला ते उत्तर काढायचे. इथं तुमच्यासाठी नैसर्गिक सीमा पाठ पाहिजे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आपल्यासाठी महत्वाच्या आल्या पाहिजे. सोडवा. सोडवा. परीक्षेच्या दृष्टीने पहिलंच आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा आहे. पण बाबांनो, सातपुडा उत्तर दक्षिण दिशेत नाही पसरला, हा पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला आहे. पूर्व पश्चिम. अयोग्य विचारले तुम्हाला, त्याच्यामुळे काय आहे? पहिलंच अयोग्य आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, त्याचं क्षेत्रफळ एकदा एमपीएससी ने विचारलं होतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पश्चिमेला अरबी समुद्र. वायव्येला म्हणलं तर गाळणा धुळ्यामध्ये, सातमा नाशिकमध्ये, अक्राणी नंदुरबारमध्ये. बरोबर या. आणि ईशान्येला गोंदिया जिल्ह्यात दरकेसा. दरकेसा ऑलरेडी एमपीएससी ने 6 वेळा विचारले 6 वेळा येऊन गेल्या दरकेसा टेकड्या. मग तुमच्यासाठी महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये नैसर्गिक सीमा. बरोबर आहे का? मग महाराष्ट्राच्या बाजूने जर तुम्ही नैसर्गिक सीमा बघितल्या तर एक तर गोष्ट प्रत्येकाला क्लिअर आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेस म्हणलं तर कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. हे तर नैसर्गिक सीमा प्रत्येकाला माहिती आहे. त्यानंतर इथं वायव्येला म्हणलं तर अक्राणी आहे. नंदुरबारमध्ये अक्राणी. त्याच्यानंतर नाशिकमध्ये सातमाळा आणि धुळ्यामध्ये म्हणलं तर गाळणा आहे. त्याच्यामुळं वायव्येला म्हणलं तर हे आहे. उत्तरेला 2 आहे. एक आहे प्रामुख्याने पूर्व पश्चिम मध्ये पसरलेला सातपुडा पर्वत. आणि या भागामध्ये अमरावतीमध्ये जी रांग आहे ती म्हणजे गाविलगड. ही पण बऱ्याच वेळा एमपीएससी ने विचारलेली आहे. अमरावती मधली गाविलगड रांग उत्तर सीमेवरती उत्तरेला आहे. इथं म्हणलं ईशान्येला तर इथं दरकेसा टेकड्या आहे. याला दरकेसा दरे कसं पण म्हणतात. गोंदियामध्ये आहे. जिल्ह्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. इथं पूर्वेला म्हणलं तर आपल्याला माहितीये सुरजागड, भामरागड, चिरोली. पूर्वेला म्हणलं तर बरोबर आहे का? गडचिरोलीमध्ये. त्यानंतर इथं मित्रांनो तेलंगणा. बरोबर. आग्नेयला राजकीय सीमा म्हणलं तर तेलंगणा आहे. इथं आहे निर्मल आणि मुदखेड. निर्मल आणि मुदखेड आहे नांदेड मध्ये, आग्नेय दिशा म्हणलं तर. आणि इथं पठारावर जी नदी आहे तिचं नाव आहे हिरण्यकेशी नदी. हिरण्यकेशी म्हणलं तर पठारावर कोल्हापूर, घटप्रभेची उपनदी. बरोबर. पठार म्हणलं तर. आणि इथं म्हणलं दक्षिणेला, कोकणात दक्षिणेला तेरेखोल. आणि जर महाराष्ट्राच्या म्हणलं तर नैऋत्याला सुद्धा बरोबर दिलं आयोगाने. नैऋत्याला म्हणलं तर कोण आहे? तेरेखोल आहे. तर या नैसर्गिक सीमा तुमच्या पाठ पाहिजे, बाकी काहीच नाही. महाराष्ट्राच्या वायव्येला वरती म्हणलं तर अक्राणी नंदुरबार, गाळणा धुळे, सातमाळा नाशिक.
उत्तरेला म्हणलं तर सातपुडा पर्वत पूर्व पश्चिम दिशेत पसरलाय, ज्याच्यामध्ये गाविलगड आहे. पूर्वेकडची बाजू म्हणलं तर अमरावतीमध्ये. ईशान्येला दर केसा आहे. पूर्वेला सुरजागड, भामरागड, चिरोली आहे. त्याच्यानंतर इथं प्रामुख्याने म्हणलं आग्नेयला निर्मल आणि मुदखेड, पठारावर दक्षिणेला हिरण्यकेशी आणि कोकणात दक्षिणेला आणि महाराष्ट्राच्या नैऋत्येला तेरेखोल. क्लिअर का? रिव्हिजन झालं पाहिजे, रिवाइज झालं पाहिजे. क्लिअर. पुढचा प्रश्न सोडवायचा रे. चला, महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी आणि जिल्हे यांचा उतरता क्रम ओळखायचा रे. पटकन उत्तर आलं पाहिजे, खटाखट उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे. चला, 1 नंबर कोण, 2 नंबर कोण, 3 नंबर कोण आणि 4 नंबर कोण? रत्नागिरी 237 किलोमीटर. आता जर नीट बघितलं, समुद्र किनाऱ्याची लांबी आहे 720 किलोमीटर. महाराष्ट्र सुधारित विचारली तर 877.97 समथिंग आहे सुधारित. बरोबर आहे का? आणि अजूनही आपण जुन्यातलंच लक्षात ठेवायचे. पण इथं सगळ्यात पहिल्यांदा 1 नंबरला यायला पाहिजे रत्नागिरी 237 किलोमीटर. दुसऱ्या क्रमांकाला आहे रायगड 122 किलोमीटर आहे का? सिंधुदुर्ग आहे 120 किलोमीटर. त्यानंतर पालघर आहे 102 किलोमीटर. त्याच्या अगोदर दोघ जणे, एक तर बृहन्मुंबई आहे, एक मध्ये बृहन्मुंबई म्हणलं तर 114 किलोमीटर आणि ठाणे आहे 25 किलोमीटर. बरोबर आहे का रे? तुमच्या बाजूने प्रत्येकाला हे पाठ असलं पाहिजे. रत्नागिरी 237, रायगड 122, सिंधुदुर्ग 120, 102 पालघर, बृहन्मुंबई 114, ठाणे 25 किलोमीटर. कळलं का? तुमच्या बाजूने क्लिअर करायचं आहे. जे दिलंय तेच करायचं. 121 नाही, 120च आहे. समजलं? आपल्याला आलं पाहिजे, आपल्याला जमलं पाहिजे, आपल्याला जमायला पाहिजे. जमल का? आहे का रे अवघड? ओके का? पाठ पाहिजे, पाठ. किरकोळ आहे याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. समुद्र किनाऱ्याची लांबी बिंबी. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं रे. पटकन आलं पाहिजे उत्तर. अयोग्य विधान काय? अयोग्य इथं सिंपल आहे, उत्तर लगेच येईल. सिंपल. चला 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 फटाफट. लूज नाही पडायचं. लूज पडले तुम्ही एकदाच परफेक्ट करायचं. 2 टॉपिक होतात इथं. भारताच्या स्थान विस्तारावरती तर कायम प्रश्न आहे. पीवायक्यूचा अभ्यास असेल तर यातले सगळे स्टेटमेंट पीवायक्यू मध्ये येऊन गेलेले आहे. सगळे स्टेटमेंट ऑलरेडी पीवायक्यू मध्ये येऊन गेलेले आहे. पहिलं, भारतापासून श्रीलंका पालकच्या सामुद्रधुनीमुळे वेगळा झालाय. बरोबर आहे. भारत आणि चीन मध्ये मॅकमोहनी मानवनिर्मित सीमारेषा आहे. बरोबर आहे. भारताला एकूण 14,200 नाही 15,200 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे का? भूसीमा आहे. भूसीमा लाभलेली आहे. बरोबर आहे. इथं चुकीचं आहे. 14,200च्या ऐवजी 15,200 पाहिजे होतं. आणि भारताला एकूण मुख्य भूमी आणि सागरी बेटांसहित सुधारित सागरी सीमा 11,098 किलोमीटर आहे. हे बरोबर आहे. मग चुकलंय कोणतं? तर तिसरं चुकलंय. सरळ आहे ना? 15,200 पाहिजे. बाकी तुमच्यासाठी सीमारेषा मानव निर्मित. रॅडक्लिफ पाठ पाहिजे मला. रॅडक्लिफ. भारत पाकिस्तान. पाकिस्तान म्हणजे तत्कालीन बांगलादेश पण बर का. पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान होतं. म्हणजे भारत बांगलादेश, भारत पाकिस्तान, रॅडक्लिफ. आणि ड्युरंड हे सध्या चर्चेत आहे कारण अफगाणिस्तान वर पाकिस्तान सारखं हल्ला करते. त्याच्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी बॉर्डर आहे ती ड्युरंड लाईन आहे. परीक्षेला येऊ शकते, 1 लाईनरला सुद्धा. एवढा आता तुम्ही राज्य सेवेचा पेपर त्याला पण येऊ शकते. कळलं? तिसरं चुकीचं आहे. पुढचा सोडवा रे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल संचालनालय नवी दिल्ली यांनी सुधारित केलेल्या भारतातील सागरी किनारपट्टी लांबीनुसार राज्यांचा उतरता क्रम ओळखायचा आहे. सोडवा रे. सर्वाधिक कुठं? तर तुम्हाला हिंट देतो मी. खुश आहे तुमच्या. गुजरातला सर्वाधिक आहे. बाकी सोडवा. चला, उत्तर आलं पाहिजे. सर्वाधिक आहे गुजरातला. उत्तर काढायचं आहे. दुसऱ्या क्रमांकाला कोण? तिसऱ्या क्रमांकाला कोण? चौथ्या क्रमांकाला कोण? ही सुधारित आहे. सुधारित तुम्हाला आलं पाहिजे. सोडवा. तन्मय म्हणतायत 2, श्वेता 2, पाटील तेजल 1, ओम 1, देवराव भोरगिरी 1. बघा आता आधी बघा हे दिलंय सुधारित करून. गुजरात
गुजरातला कोस्टलाईन आहे 2340.62. बरोबर आहे का? हे सगळ्यात जास्त आहे. नंतर जास्त तुम्हाला आकडा दिसतो तमिळनाडू, दिसतो का? 1068. त्याच्यानंतर आहे आंध्र प्रदेश 1053.07. आणि नंतर बाबांनो आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक आहे 877.97. बाकी तुम्हाला महत्वाचं आहे अंदमान निकोबार, ज्याला सर्वाधिक आहे 30,083. ते बेटच आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही. कळलं? एकूण आहे 11,098.81. सुधारित आहे. कळलं का? गुजरात 1 नंबरला पाहिजे. 2 नंबरला कोण पाहिजे? कोण पाहिजे? जीटी, गुजरात टायटन्स. जीटी विसरायचं नाही. नंतर आहे एम, जीटॅम. गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र 1 नंबर. रेकॉर्डेड पण भेटेल, मिळेल. रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळेल ना बघायला. जमल का? उत्तर पर्याय असायला पाहिजे 1 नंबर, जे सोपं होतं यायला पाहिजे. क्लिअर? तर हे विसरायचं नाही. सुधारित आपल्या ऍप ह्याच्यावर आहे, टेलिग्राम वरती पण टाकलेलं आहे, तिथं वाचू शकता. काल परवाच टाकलं होतं हे मी. समजलं? हा सोडवायचा रे. महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार अनुक्रमे किती आहे? आता हे पाठ पाहिजे तुमचं. महाराष्ट्राचं पण पाठ पाहिजे, भारताचं पाठ पाहिजे. स्थान विस्तार बघताय म्हणजे. सोडवा. सोप्पा प्रश्न. महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार. चलो. 1544 उत्तर ते 22 उत्तर अक्षवृत्तीय. 72 36 पूर्व ते 80 54 पूर्व अक्षवृत्ती रेखावृत्ती. आणि भारताचा कोणता रे याच्यातला? भारताचा. हे झालं पहिला महाराष्ट्राचं पहिलंच उत्तर आहे. भारताचा कोणता आहे सांगा? भारत. भारत का कोणसा आहे? 8 4 ते 37 6 उत्तर. 68 7 पूर्व ते 97 25 पूर्व हा भारताचा आहे. त्याच्यामुळे तिथं लिहा भारत. उद्या आला रिपीट, ते वाचायला सोपं आहे रिव्हिजन साठी. हा इथं 68 7 ते 82 पूर्व दिले, हे नाही येणार. कळलं का? इथं 70 ते 80 दिले, हे पण नाही येणार. आणि भारताचे दुसरं. कळलं का? सिंपल असलेला प्रश्न. उत्तर पर्याय 1 महाराष्ट्र विचारलंय आणि खालचं येईल ते भारताचं येईल. भारताचं सर्वात दक्षिणेकडील बेटांवरती असणारं परमस्थान कोणतं आहे? आता हा आला पाहिजे, लगेच उत्तर येईल. तेजलने बरोबर उत्तर दिलं. इंडिया पॉइंट बरोबर आहे. क्या बात आहे. 2 नंबर उत्तर. सोडवा. ओम म्हणतायत 1. चला. प्रतीक्षा म्हणतायत 1. अलका म्हणतायत 2. जयकुमार 2. फराह 2. क्रांती म्हणतायत 2. सर्वात दक्षिणेकडचं बेटांवरती असणार माधुरी म्हणतायत 2. तन्मय 2. श्वेता वाघ म्हणतायत 1. सोडवा रे. सोडवा सोडवा. कोमल म्हणतायत 2. तेजल म्हणतायत 2. उत्तर आलं पाहिजे, उत्तर जमलं पाहिजे, यायला पाहिजे. विशाल म्हणतायत 4. वा छान विशाल. जयकुमार म्हणतायत 4. आता डेंजर झाले. चला. भारताचं सर्वात दक्षिणेकडचं बेटांवरती जे आहे 6 डिग्री 45 उत्तर अक्षवृत्तावरती आहे. अक्षवृत्त जरी उत्तर असलं तरी ठिकाण दक्षिणेकडचं आहे. बेटांवरती आहे. कोणत्या बेटांवरती आहे? तर ग्रेट निकोबार बेटांवरती आहे. ग्रेट निकोबार बेटांवरती असलेलं ते म्हणजे ठिकाण आहे पिगमलियन पॉइंट, ज्याला दुसरं नाव आहे इंदिरा पॉइंट. आता जे नवीन नाव आहे ते इंदिरा पॉइंट आहे, इथे इंदिरा पॉइंट नाही दिलं. आणि तिसरं नाव आहे पार्सन पॉइंट. बघा ना आपला कार्यक्रम किती फिट आहे. आपण इंदिरा म्हणून इंडिया आणतोय, कोको पॉइंट तर नाहीच आहे. इंडिया नाही, इंदिरा पाहिजे होती इथं. इंदिरा वेगळं, इंडिया वेगळं. का झाला कार्यक्रम झाला बऱ्याच लोकांचा. आणि मी सांगितलं शिकवताना हे लक्षातच ठेवायचे. इंदिरा पॉइंट किंवा पार्सन पॉइंट. अगोदरची नावं पार्सन पॉइंट आणि पिगमलियन पॉइंट आहे. नवीन नाव जे आहे ते इंदिरा पॉइंट आहे. आणि परीक्षेला इंदिरा पॉइंट वरती प्रश्न विचारलेला आहे. आता ज्याचं चुकलंय ना, इथं काय लगेच असं डोक्याला हात नाही लावायचं माधुरी. आता उलटी आपल्यासाठी नव्याने सापडलं, लक्षात ठेवायचं, चुकायचं नाही भविष्यात. आयोग असं करेल कधी कधी, इंडिया पॉइंट टाकेल आणि आपण दानका ठेवायचं. आयोग चुकून झाला असेल, सिली मिस्टेक झाली असेल आयोगाची, इंडिया नसेल, त्यातलं इंदिराच टाकायचं होतं पण चुकून या झाला असेल. कळलं? असं नाहीये काय, ते इंदिरा पाहिजे होतं. इंदिरा पॉइंट इथं दिलं इंडिया पॉइंट. समजलं? त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर येईल 4 नाही येणार. नाही तर बऱ्याच जणी काय म्हणलं,
पिगमलियन नाही, इंडिया इथं इंडिया हे पण काढलं काही नाही. म्हणजे काय म्हणले, इंडिया ना इंदिरा आहे तिथं, मग याचा अर्थ 4 नंबर. हा ना 4 नाही. उत्तर पर्याय यायला पाहिजे एक पिगमलियन पॉइंट, दुसरं नाव इंदिरा पॉइंट, तिसरं म्हणलं तर कोणतं आहे तर पार्सन पॉइंट. कळलं, जमलं पाहिजे. पुढचं सोडवायचं आहे 23. खालील विधाने तपासून अयोग्य विधान निवडायचं आहे. अयोग्य उत्तर आलं पाहिजे. अयोग्य. भारत आणि बांगलादेश या देशांच्या दरम्यान दलदलयुक्त प्रदेश आणि नद्या आहेत. म्हणूनच सांगितलं ना, चुका नाही करायच्या आपल्याला. पटकन सोडवायचं, उत्तर आलं पाहिजे. भूतान या देशाला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या फक्त 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. सोडवा. पश्चिम बंगाल आणि मणिपूर या राज्यांच्या दरम्यान बांगलादेश आहे आणि भारत म्यानमार देशांच्या दरम्यान घनदाट जंगल आहे. पहिलं बरोबर आहे. भारत आणि बांगलादेश या देशांच्या दरम्यान दलदलयुक्त प्रदेश आणि नद्या आहेत. आहे का रे बाबांनो? तर दलदलयुक्त प्रदेश आणि नद्या आहेत हे विसरायचं नाही. म्हणजे पहिलं काय आहे, करेक्ट आहे. दुसरं आहे, भूतान या देशाला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या फक्त 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. आता भूतान जर आपण बघितलं तर भूतानचा स्पा विसरायचं नाही. भूतानचा स्पा, भूतानचा काय ट्रिक आहे, स्पा. स्पा म्हणजे बघा कोण आहे बघा, स्पा. सिक्कीम, यस. नंतर आहे इथं पी म्हणजे पश्चिम बंगाल, पी. नंतर ए आसाम आणि दुसरा ए आहे अरुणाचल प्रदेश. म्हणून स्पा लक्षात ठेवायचं. भूतानचा स्पा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. मग तेच आहे का बघा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश या फक्त 4 राज्यांची सीमा. बरोबर आहे. पश्चिम बंगाल आणि मणिपूर या राज्यांच्या दरम्यान बांगलादेश आहे. नीट बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एका बाजूला पूर्णपणे पश्चिम बंगाल आहे, पण इथं मणिपूर इकडे नाही. इथं म्हणलं तर एकतर मेघालयच्या दरम्यान म्हणू शकतो, त्रिपुराच्या दरम्यान म्हणू शकतो, की इथल्या मिझोरामच्या दरम्यान म्हणलं तर बांगलादेश आहे. मणिपूरचा संबंधच येत नाही, त्याच्यामुळं मणिपूर इथे येणार नाही. हे चुकीचं आहे. भारत आणि म्यानमार या देशांच्या दरम्यान घनदाट जंगल आहे. यस, बरोबर आहे. मग चुकीचं विचारलंय अयोग्य, तर फक्त क चुकीचं आहे. उत्तर पर्याय 4 पाहिजे. समजतंय का? बाकी भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये थरचं वाळवंट आहे, बरोबर, कच्छचं रण आहे. असा एक नैसर्गिक सीमांचा प्रश्न जोड्या लावायला विचारला PYQ मध्ये, त्याच्यामुळे तसाही लक्षात ठेवू शकता तुम्ही. आलं पाहिजे. कळलं? किंवा भारत चीनच्या दरम्यान हिमाच्छादित हिमालय आहे, त्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये समुद्र आहे, बरोबर आहे की नाही, तसा पण प्रश्न विचारलाय. इथं उत्तर पाहिजे तुमचं 4, फक्त क असायला पाहिजे. पुढचं सोडवायचं 24. कोणत्या देशांच्या गटाला भारतातील प्रत्येकी 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहे? बाबांनो आता गट कला आलता, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित करायचं. सोडवा रे. कोणत्या देशांच्या गटाला भारतातील प्रत्येकी 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहे? भूतान, नेपाळ, भूतान, म्यानमार, चीन, भूतान, म्यानमार, चीन, पाकिस्तान. भूतान मात्र सगळीकडे आहे. चीन देतो तुम्हाला, भूतान सगळीकडे. सोडवा. सोडवायचंय, सिंपल आहे. प्रत्येकी 4 राज्यांच्या सीमा पाहिजे. 4 राज्यांच्या सीमा संलग्न असलेले कोणते देश आहेत? आता बघा पहिला भूतान आहे, सगळीकडे भूतान आहे. याचा अर्थ भूतान झालाय तुमचा, भूतानचा स्पा झालेला आहे, बरोबर. भूतान म्हणलं तर लक्षात ठेवायची ट्रिक काय आहे, स्पा. स्पा, भूतानचा स्पा. मग त्याच्यामध्ये कोण आहे? सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आहे आणि अरुणाचल प्रदेश. हे पाठ झाले तुमचं भूतान. दुसरं म्यानमार आहे मित्रांनो. म्यानमारला जर तुम्ही बघितलं तर म्यानमारला सुद्धा 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. अरुणाची मम्मी ट्रिक आहे, पोरांना माहित असेल ज्याने शिकलंय आपल्याकडं. आरू म्हणजे अरुणाचल प्रदेश, ना म्हणजे नागालँड, मम्मी मणिपूर आणि मिझोराम. तर या म्यानमारला एकूण 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. ते म्हणजे कोण? ते म्हणजे अरुणाची मम्मी. पाठ होत म्हणजे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. अरुणाची मम्मी विसरू नका. म्यानमारला 4 आहे, तर म्यानमारला आहे 4, बरोबर आहे. बरोबर, म्हणजे भूतानला 4 आहे, म्यानमारला 4 आहे. आता चीन बघा, चीन म्हणलं तर किती आहे?
पहिला आहे लडाख. आता हा तर राज्य आहे का ते केंद्रशासित प्रदेश, त्याचा विषय गेला. मग पहिला आहे हिमाचल प्रदेश राज्य आहे, उत्तराखंड राज्य आहे, मध्ये नेपाळ, इथं सिक्कीम राज्य आहे आणि अरुणाचल प्रदेश राज्य आहे. म्हणजे 4 राज्य आणि 1 युटी, म्हणजे 4 राज्य म्हणलं तर बरोबर आहे. म्हणजे चायना सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आता पाकिस्तान चेक करा आहे का, तर पाकिस्तान म्हणलं तर पाकिस्तानला बघा, पाकिस्तान लाज पराग, ट्रिक लक्षात ठेवा. लाज म्हणजे पहिला लडाख, जम्मू काश्मीर हे तर केंद्रशासित प्रदेश आहे. आता पंजाब, राजस्थान, ग म्हणलं की गुजरात, लाज पराग. मग हे 3 राज्य आहे. म्हणजे पाकिस्तानला 3 राज्य आणि 2 युटी आहे. युटी म्हणजे युनियन टेरिटरीज, म्हणजे केंद्रशासित प्रदेश, म्हणजे ते पण येणार नाही. म्हणजे इथं बघितलं तर 4 राज्यांचा गट देशांना संलग्न, तर भूतान येईल, म्यानमार येईल आणि चीन येईल. त्याच्यामुळे उत्तर पर्याय येतील. कळलं का? आणि हे तुमचं पाठ पाहिजे. पाकिस्तान, लडाख, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, चीन, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नेपाळ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम. पाठ पाहिजे, तिथं 5 राज्य. त्याच्यानंतर भूतान, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश 4, म्यानमार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम 4, संपलं. बांगलादेश, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम 5. मग 5 वाले म्हणलं तर 2 जण, एक आहे बांगलादेश आणि तिकडे आहे नेपाळ. समजलं का? कन्फ्युज नाही व्हायचं याच्यामध्ये. हे पाठ पाहिजे तुमचं, बिकॉज इथंच प्रश्न जातोय आणि आता प्रश्न तिथं गेलेला आहे. मल्टी लाईनर 3-3 ओळीचा प्रश्न होता आणि पोरं करतच नाही, जड आहे म्हणून. जड नाही, ते समजून घ्यायचं. नकाशा पाठ झाला पाहिजे तुमचा. कळलं? पुढचा प्रश्न आहे 25 नंबरचा. खालील विधाने तपासून योग्य विधान निवडा. चला रे, महाराष्ट्राचा प्रश्न आहे. पहिला आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला वाशिम हा जिल्हा आहे. दुसरे, पुणे जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहे. नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 2 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना 2 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. सोडवायचा रे प्रश्न. बघा आता प्रश्न आहे का महाराष्ट्राचा एखादा मॅप याच्यात? आहे बघा. अकोलाच्या दक्षिणेला वाशिम आहे, विधान बरोबर आहे. पुण्याला 5 आहे का बघा. ठाण्याची बॉर्डर आहे, नगरची बॉर्डर आहे, पुण्याला सोलापूरची बॉर्डर आहे, पुण्याला साताऱ्याची बॉर्डर आहे, पुण्याला रायगड आहे. म्हणजे पुण्याला एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहे का बघा. घड्याळाचा काटा, नगर, सोलापूर, सातारा, रायगड, ठाणे. समजलं? या 5 जिल्ह्यांच्या सीमा पुण्याला आहे, त्याच्यामुळे दुसरं पण बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की 2 राज्यांना संलग्न असणारे जिल्हे बघा. नंदुरबारला 2 आहे, धुळ्याला सुद्धा मध्य प्रदेश आणि गुजरात आहे, म्हणजे संलग्न आहे दोघं पण दोन्ही बाजूला. इथं गोंदिया आहे, ज्या गोंदियाला खाली छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे. इथं बघा गडचिरोली आहे, नीट लक्ष द्या रे. गडचिरोली छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे. इथं नांदेड आहे, ज्याला तेलंगणाची बॉर्डर आहे, कर्नाटकची बॉर्डर आहे. आणि इथं बघा सिंधुदुर्ग आहे, ज्याला गोव्याची बॉर्डर आहे, कर्नाटकची. म्हणजे 2 राज्यांना संलग्न कोण कोण आहे, तर पहिलं आहे नंदुरबार, धुळे, गोंदिया, गडचिरोली, त्याच्यानंतर नांदेड, सिंधुदुर्ग. तुमच्या परीक्षेला मेन्सला नांदेड आला होता मागच्या एका परीक्षेला. म्हणजे आपल्याला पाठ पाहिजे नंदुरबार, धुळे, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग यांना 2 जिल्ह्यांच्या सीमा, 2 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. आणि इथं बघा दादरा नगर हवेली आणि गुजरात यांची बॉर्डर संलग्न आहे पालघरला. एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. कळलं? तर तुमच्या बाजूने या गोष्टी महत्वाच्या. तिथं दिलेली स्टेटमेंट बघा. पहिलं काय आहे रे? पहिलं करेक्ट आहे, करेक्ट आहे. दुसरं पुणे जिल्हा बरोबर आहे. नांदेड, गडचिरोली जिल्ह्यांना 2 राज्यांच्या सीमा बरोबर आहे. नांदेड म्हटलं तर कर्नाटक आणि तेलंगणा, गडचिरोली तेलंगणा आणि छत्तीसगड, धुळे आणि नंदुरबारला तर आहे एमपी आणि गुजरात. त्याच्यामुळे सगळे करेक्ट आहे. वरील सर्व उत्तर पाहिजे. 4 आहे का? सोपा आहे. पुढचा सोडवा रे. 26 हा भारी प्रश्न आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तारामध्ये असणाऱ्या फरकांमधून महाराष्ट्राच्या अक्षवृत्तामधील फरक उणे केल्यावर म्हणजे वजा केल्यावर किती अक्षवृत्त मिळतील सांगा बरं. हा भारी प्रश्न आहे. हा मी टाकला होता, बऱ्याच ठिकाणी टाकलाय मी, 2-3 ठिकाणी दिला होता प्रश्न. त्याच्यामुळे पण प्रश्न भारी आहे. असे पण प्रश्न भविष्यात तयार करायचे, कारण लॉजिक वरती आहे. काय दिलंय? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती रे? 8-4 उत्तर ते 37-6 उत्तर.
म्हणजे याच्यातला फरक किती झाला? 29 डिग्रीचा फरक झाला. आता महाराष्ट्राचा घ्या, हा झाला इंडियाचा, 29चा निघला. महाराष्ट्रात म्हणलं तर 1544 ते 22/6 उत्तर, हा झाला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार. 15 ते 22 म्हणजे फरक झाला 7. मग 29 मधून 7 गेले तर राहिले किती? 22. उत्तर पर्याय 2. समजते का? प्रश्न दिलेला आहे अक्षवृत्तीय विस्तारामधल्या फरकांमधून. मग हे भारताचं आहे, भारताचा अक्षवृत्तीय विस्तारामधला फरक आहे 29. याच्यावर PYQ आलेला आहे डिपार्टमेंटल 23 ला, बरोबर आहे. आणि इथं विचारलंय मग आपल्याला महाराष्ट्रामधला फरक किती आहे? 7चा. मग तो वजा करायचा आहे. उणे केल्यावर म्हणजे वजा केल्यावर किती अक्षवृत्ती मिळतील? तर 22 अक्षवृत्ती मिळतील. कळलं? तर असे प्रश्न भविष्यात येऊ शकतात, तुम्ही तयारीत पाहिजे. 27 खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायची रे. पटकन आलं पाहिजे उत्तर रे. सोडवा. भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त 8 राज्यांमधून जातं. दुसरा आहे अरुणाचल प्रदेश मधील किबिथू आणि गुजरात मधील गुहर मोठा, याच्यामधला फरक आहे 2 तासाचा. सोडवा, उत्तर आलं पाहिजे. बोलो. सिंपल. भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त भारतातल्या 8 राज्यातून जातं. चुकीचं आहे हे. कर्कवृत्त जर असतं, आता प्रमाणवेळ म्हणजे 82.5 पूर्व जाणारे. आता 82.5 पूर्व जाणारे म्हणलं तर मित्रांनो 8 नाही 5च राज्य आहे. 5 राज्य म्हणजे पहिलं आहे UP, दुसरं आहे MP, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. UP, MP, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यातून ही प्रमाणवेळ रेखावृत्त जातं. कळलं? त्याच्यामुळे पहिलं चुकीचं आहे. दुसरं आहे अरुणाचल प्रदेश मधलं किबिथू आणि गुजरात मधलं गुहार मोठा, यामधला सूर्योदयातला वेळेतला फरक सुमारे 2 तास. तो 116 मिनिटाचा फरक आहे. आता 116 मिनिटं सुमारे 2 तास, म्हणून फक्त बच बरोबर पाहिजे. उत्तर पर्याय 2. कळलं? हा प्रश्न PYQ मध्ये 2 वेळा आलेला आहे खालचा. अरुणाचल प्रदेश आणि किबिथू मधला टाइम डिस्टन्स पेपरला विचारलेला आहे. सुमारे म्हणजे इथं सौराष्ट्र आणि गुजरात म्हणजे सौराष्ट्र दिलं होतं आणि तिकडं अरुणाचल प्रदेश याच्या मधला दिलं होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हा सौराष्ट्र म्हणजे गुजरातचाच भाग आहे, तिकडं म्हणजे अरुणाचल प्रदेश. अशा रिलेटेड सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. फक्त ब पाहिजे. बरोबर आहे का? त्याच्यामुळे रेखावृत्त विसरायचं नाही. उत्तर प्रदेश, MP, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यातून ते जातं. लक्षात ठेवा. सोडवा. 28 योग्य विधान निवडायचं. आलं पाहिजे उत्तर. भूतान हा देश नेपाळ देशाच्या शेजारी आहे. भारतातील फक्त 3 राज्यांना प्रत्येकी 2 देशांच्या सीमा संलग्न आहे. उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांच्या दरम्यान नेपाळ देश आहे. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. सोडवायचा प्रश्न बघा. भूतान आणि नेपाळ या देशाच्या शेजारी आहे. भूतान हा देश नेपाळ देशाच्या शेजारी आहे का बघा बरं. इथं नेपाळ आहे, इथं भूतान आहे, शेजारी आहे का नाही. मध्ये सिक्कीम आहे अख्खा. त्याच्यामुळं पहिलं चुकी आणि हे घटकला आलतं बरं का. आता पहिलं चुकलं. आता पहिलं चुकलं तर तुमचं बघा 2 पर्याय तर असे जाणार आहे. योग्य विचारले. भारतातील 3 राज्यांना प्रत्येकी 2 देशांच्या सीमा संलग्न आहे. उमा 2 देशांना संलग्न उमा आणि 3 असतं तर लापशी. आठवतंय का? म्हणजे उत्तराखंडला नेपाळ आणि चीन, मिझोराम, म्यानमार, बांगलादेश, आसाम, भूतान, बांगलादेश. उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांच्या दरम्यान नेपाळ देश आहे. बरोबर आहे. उत्तराखंड इकडं, सिक्कीम इकडं, मधी नेपाळ आहे. अगदी बरोबर आहे. उत्तराखंड आणि सिक्कीमच्या मध्येच नेपाळ आहे. त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे आणि भारत आणि चीन या 2 महाकाय देशांमध्ये बसलेला आहे. तर मग कालच सांगितलं, मगाशी सांगितलंय, हा भारत, वरती चीन महाकाय देश आणि मध्ये नेपाळ आहे. कळलं? त्याच्यामुळे ते सुद्धा स्टेटमेंट काय आहे बाबांनो, बरोबर आहे. मग ब क ड उत्तर पर्याय पाहिजे 2 नंबर. सिंपल आहे का? समजतंय का? ब क ड बरोबर असायला पाहिजे. सरळ सोपा असलेला प्रश्न. कळलं का?
दुसरा का चुकीचा आहे? दुसरा पण बरोबर आहे. दोन राज्यांच्या दरम्यान विचारलं, एका बाजूला उत्तराखंड सिक्कीम मध्ये नेपाळ आहे ना, बरोबर. क्लिअर? त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ब क ड योग्य. तर चुकीचं आहे. आणि हा गट कला आला होता पहिलं लाईन. सोडवा. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे रे? आता सोडवा, झालंय आपलं पाठ झालंय आता. अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार सांगा किती आहे पटकन. 8 4 ते 37 6 पण किती उत्तर? 8 4 उत्तर ते 37 6 उत्तर. उत्तर पर्याय 3. क्लिअर? खटाखट उत्तर यायला पाहिजे. अक्षवृत्तीय विस्तार म्हणलं 3. आणि रेखावृत्तीय हाय दुसरा. कळतंय का? रेखावृत्तीय विस्तार म्हणलं तर दुसरा. 68 7 ते 97 25. आणि शेवटचा प्रश्न आहे, खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायचे आहेत. जमला पाहिजे रे, जमला पाहिजे पटकन. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर सुधारित 877.97 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्यांना 2 राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. सोपं आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार आहे 800 किलोमीटर. उत्तर दक्षिण विस्तार आहे 720 किलोमीटर. म्हणजेच तो कसा आहे? पूर्व पश्चिम विस्तार उत्तर दक्षिण पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर सुधारित 877.97 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. यस, बरोबर आहे. 720 सुधारित पण दिलंय, त्याच्यामुळे बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्यांना 2 राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. अरे बरोबर आहे, 6च आहे ते जिल्हे. वरील सर्व यायला पाहिजे. 6 कोणते कोणते आहे? पहिला नंदुरबार, दुसरा धुळे, तिसरा गोंदिया, चौथा गडचिरोली, 5वा नांदेड आणि 6वा सिंधुदुर्ग. 6च आहे ज्यांना 2 राज्यांच्या सीमा आहे. पालघर आहे पण त्याला एकच राज्य आहे, एक युटी आहे. त्याच्यामुळं फक्त 6 जिल्ह्यांना 2 राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. हे मात्र बरोबर पाहिजे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व उत्तर पर्याय 4. समजलं का? होतंय का रे रिव्हिजन? पेपर आहे का चांगल्या क्वालिटीचा? नाही, पेपर लेवलचा आहे. मी रात्री 2 वाजेपर्यंत बसून काम करून केलेलं आहे आणि स्वतः करतोय मी. कळलं बाबांनो? हे लक्षात ठेवा. म्हणजे नुसता मी काय असं प्रश्न द्यायचे म्हणून दिलेलं नाही. याच्यामध्ये तुमची रिव्हिजन सुद्धा होते, चांगली रिव्हिजन होते. आणि मी वेळ देऊन डिस्कशन घेईल. त्याच्यामुळं व्यवस्थित केलं पाहिजे तुम्ही सुद्धा. मी काय करेल, वेळ देऊन विश्लेषण घेईल. तुम्ही सुद्धा व्यवस्थित विश्लेषण करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता स्थान विस्तार चॅप्टर सोपा आहे. कळलं? थोडस भारताच्या रिलेटेड असल्यामुळे काहींना थोडस अवघड वाटू शकतं भारत असल्यामुळं, पण व्यवस्थित जमलं पाहिजे. काही अडचण आली तरी मला मेसेज टाकू शकता. पण अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की सांगा, अरे बाबा पेपरचं फॉन्ट थोडा मोठा ठेवा. ठीक आहे, नक्की ठेवेल. कळलं? हा, वाचायला त्रास होते वाटतं. क्लिअर? नक्की फॉन्ट मोठं ठेवेल, काय अडचण नाही. फक्त आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की सांगा. शेड्यूल मधली पुढची टेस्ट असेल ती म्हणजे सोमवारी महाराष्ट्र प्रशासकीय आणि प्रादेशिक सगळे प्रशासकीय करून टाकायचं. जिल्ह्यांची संख्या, तालुक्यांची संख्या, तालुके, आकडे बिकडे आले पाहिजे. कळलं का? जमलं पाहिजे का? लेक्चरचा टायमिंग बदला. मग किती करायला पाहिजे बदलायचा? जिओ मध्ये आणखी काय नाही करायचं. मेन्सला जे सांगितले 7 टॉपिक चांगले करायचे. बघा उद्या सुद्धा मेन्स आहे. 7 टॉपिक म्हणजे पहिला प्राकृतिक महाराष्ट्र चांगला करायचा, नदी प्रणाली महाराष्ट्र चांगला करायचा, वनसंपत्ती महाराष्ट्र चांगला करायचा, हवामान महाराष्ट्र भारत दोन्ही करायचा, चांगला करायचा हवामान. त्यानंतर लोकसंख्या महाराष्ट्र चांगला करायचा. कळलं? वसाहती त्याच्यावर पण प्रश्न आहे, ते चांगलं करायचं. स्थलांतर त्याच्यावर प्रश्न आहे. आणि आपत्ती, एवढ्याच गोष्टी आहे. कळलं? आपत्ती त्याच्या बाहेर नाही. कळलं? 5 APM ला बघेल मी, सांगेल तुम्हाला तसं. जमल का? व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होईल. आणखी अजूनही स्पष्ट सांगतोय, व्यवस्थित करा, तुमचं काम सोपं होईल. फक्त आपल्या मित्रमैत्रिणीला सांगायला विसरू नका. 3 लोकांना नक्की सांगा. लेक्चर आवडलं असेल तर 3 लोकांना नक्की सांगा. आपल्या ऍप बद्दल पण सांगा. क्लिअर सगळ्यांना? चालेल का? बाकी सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट चांगला केलेला आहे. क्लिअर? आय थिंक 500+ विद्यार्थी जॉईन झालेत.
फक्त 2 दिवसाच्या मार्केटिंग वरती. क्लिअर? म्हणजे मार्केटिंग म्हणजे आपल्या स्टेटसला, आपल्या टेलिग्रामला, दुसरं कुठं मार्केटिंग नाहीये आपलं. हा, 500+ जणांनी बॅच घेतलेली आहे. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचं खूप आभार आहे. कारण आता रेकॉर्डेड करणाऱ्यांची संख्या जास्त असते लाईव्ह पेक्षा, पण एवढे जण झालेले आहे. तर तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप आभार आहे. तुम्ही सगळेजण सपोर्ट करताय. क्लिअर? आणि अजूनही जास्त जाईल, पण आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा. चालेल? चालेल म्हणलं की तुम्ही म्हणणार आवडेल. क्लिअर? हा, करंट अफेअर्सचं मी टॉपिक वाईज घेणार आहे. 20 दिवस तरी किमान ज्यावेळेस परीक्षेला राहतील, मग 14 तारखेला एक्झाम आहे, त्याच्या अगोदर 25 नंतर स्टार्ट होईल. सलग असेल, ते रोज असतील लेक्चर करंट अफेअर्स. क्लिअर? टॉपिक वाईज. चालेल? चला, थँक्यू सो मच. धन्यवाद. काळजी घ्या. बाय. नेक्स्ट पेपरची तयारी करा. जास्त नाही, 3-4 तासात वाचायचं. बाकी मग इथं मी शिकवेलच तुम्हाला. परत एकदा रिव्हिजन होईल तुमची चांगली. चालेल? चला, थँक्यू सो मच आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बाकी आपलं ऍप प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. हा मिस्टर 360 MPSC. आता 2 ऍप आहे बरं का आपले. ते काढून टाकायचं खरं तर. जुनं आहे ते ग्राफिकचं, ज्याच्यावर पोल वगैरे द्यायचो आपण. पण आता हेच ऍप असेल आपलं रेग्युलर, त्याच्यामुळे हेच इन्स्टॉल करायचं. जर जुनं असेल तर ते काढून टाकलं तरी चालेल. दुसऱ्यावालं जे आहे, कळलं, हेच आपलं फायनल असेल आता. चालेल? थँक्यू सो मच. बाकी टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊ शकता. काय अडचण आली तर तुम्ही तिथं बघा, मी तिथं टाकत जाईल अपडेट. लेक्चरचा टायमिंग वगैरे पण टाकत जाईल, टेस्टचं वगैरे वगैरे. हा, चालेल? चला, थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. बाय. आणि काही अडचण आली तर माझा नंबर आहेच त्याच्यावर.